सर्वांना जय श्रीराम, जय श्रीकृष्ण। 1990ला कैलासवासी भीमाजी कृष्णाजी सदगीर यांनी नाशिकवरून मुंबईला पण रेल्वे होती आणि नाशिकवरून मनमाड, शिर्डी, श्रीरामपूर आणि नगर आणि पुणे या मार्गी पण रेल्वे होती। परंतु वंचित राहिलेला भाग म्हणून सिन्नर, अकोले आणि जुन्नर या विभागातील दैनंदिन जीवन सुखकर व्हावं म्हणून अतिशय अतोनात असे प्रयत्न केले होते। तत्कालीन त्यावेळेचे आपले खासदार वसंतरावजी पवार साहेब, त्याच्यानंतर विखे साहेब, त्याच्यानंतर दिंडोरीचे माले साहेब, त्याच्यानंतर चंद्रकांत सरोवकर साहेब, पुणे जिल्ह्याचे खासदार, असे 4 खासदार साहेबांचे पत्र जोडून आणि तत्कालीन दिल्लीचे जे रेल्वे मंत्री होते त्यांच्याकडं आपले पाठपुरावा केलेला होता। आणि त्याच्यानंतर तो 1990चा प्रसंग आहे। त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर पुन्हा भीमाजी सदगीर हे विखे पाटलांक आणि वसंत पवार साहेबांकडे गेले आणि जे प्रस्तावाचं आणि पत्रांचं काय झालं, तुम्ही ती लोकसभेमध्ये त्याला मंजुरी आणि तो प्रयत्न करा अशी त्यावेळेस नामदेव परजणे जे व्यायी शालिनीताई विखेचे वडील त्यांना पण बरोबर घेऊन गेले होते। त्यावेळेस मी पण होतो आणि त्यावेळेस विखे साहेबांनी सांगितलं, भीमाजी दंडवत तू सोडणारच नाही रेल्वे घेतल्याशिवाय आणि मी ते पूर्ण करतो। त्याच्यानंतर सर्वे चालू झाला, परंतु नंतर विखे साहेब पण गेले, वसंत पवार साहेब पण गेले, त्याच्यानंतर चंद्रकांत सरोवकर साहेब पण गेले आणि माझे वडील पण गेले। आज त्यांना जाऊन 15 वर्ष झाली। आणि त्यानंतरच्या कालामध्ये तत्कालीन काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यावेळेससुद्धा जो प्रस्तावित रेल्वे होती सिन्नर, देवठाण, चन्नापुरीपासून 3 बोगदे आणि 7 उड्डाणपूल, जुन्नर आणि पुणे, तर तो सर्वे चेंज करण्यात आला त्या काँग्रेस केंद्र सरकारच्या काळामध्ये आणि तो सर्वे संगमनेरच्या बाजूने टाकण्यात आला। त्याच्यानंतरसुद्धा आता 2024ला तो BJPच्या काळामध्ये जे रेल्वे मंत्री त्यांच्या काळामध्ये हा सर्वे पुन्हा एकदा चेंज करण्यात आला आणि तो डायरेक्ट जिथून अगोदर नाशिक, मनमाड, शिर्डी, श्रीरामपूर मार्गे जी रेल्वे आहे नगर, त्याच जवळून परत तो रेल्वे घेण्यात आला। म्हणजे हा जो हेतू होता अगोदर, ह्या गरीब लोकांना याचा फायदा झाला पाहिजे रेल्वेचा आणि त्यांचं दळणवळण जीवनमान सुखकर झालं पाहिजे, म्हणजे हा जो हेतू होता हा पूर्णपणे सत्तेचा दुरुपयोग करून दोन्ही वेळेस जे रेल्वे मार्ग चेंज करण्यात आले त्याला कारणीभूत हे ज्या सत्तेमध्ये असलेले, आता त्यांचं नाव घेणे काही शक्य नाही, परंतु हे सर्व जनतेला माहीत झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपले जे खासदार आहेत कोले साहेब यांनी रेल्वे मंत्री यांच्या प्रस्तावाला उत्तर देताना प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या सर्वेबद्दल भूमिका मांडा आणि त्यांनी सांगितलं का हा चेंज करण्यात आलेला आहे। त्यावेळेस सर्व नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर आणि जुन्नर, पुणे या सर्व जनतेच्या लक्षात आलं हा अगोदर एकदा चेंज केलेला होता आणि नंतरसुद्धा हा परत चेंज करण्यात आलेला आहे। आणि म्हणून हा सर्व जनता, सगळ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकजुटीने या लढ्यामध्ये सामील झाले। म्हणून अगस्त्यनगर तालुक्यात सुरुवातीला कृती समिती स्थापन झाली आणि अतोनात असे प्रयत्न चालू आहे सगळ्याच कार्यकर्त्यांचे, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे, कारण का कुठल्याही पद्धतीत हा न्याय मिळालाच पाहिजे। कारण का आपल्याला जो सगळ्यांची एकच भूमिका आहे, जो पूर्वीचा 1990चा प्रस्ताव आणि सर्वे त्यानुसारच झाली पाहिजे आणि जो नंतर वारंवार 2 वेळेस चेंज करण्यात आला त्याच्यासाठी हा लढा उभा केलेला आहे। प्रांत कचेरीवर उद्या मंगळवार दिनांक सर्वच पक्षीय अगस्त्यनगर तालुक्यातील मुलांनी आणि सिन्नर तालुक्यातील सर्व मुलांनी आणि जुन्नर तालुक्यातील सर्व मुलांनी ही लढाई आपली आहे, ही आपली स्वतःची लढाई आहे, कुठल्या पक्षाची नाही, कुठल्या कार्यकर्त्याची नाही। हा जो रेल्वेचा जो विकास आहे हा देशामध्ये जर बघितला तर ज्या ज्या भागातून रेल्वे गेली त्या भागात खासदार आमदारांना प्रयत्न करण्याची सुद्धा गरज नाही, 100% विकास हा ऑटोमॅटिक रेल्वेबरोबर येतो आणि म्हणून या दुर्गम भागामध्ये विकासापासून बाजूला राहिलेल्या सिन्नर, अगस्त्यनगर, अकोले तालुका आणि जुन्नर या तालुक्यांना न्याय मिळेल म्हणून प्रांत कचेरीवर सर्व मुलांनी एकजुटीने अतिशय मोठ्या प्रमाणात असा लढा द्यायचा आहे आणि आपण 100% विजय होणार। त्याचे एकमेव कारण असे आपण राजेंद्र वाकचौरे साहेब असतील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन आपली भूमिका मांडलेली आहे। त्याच्यानंतर आपले खासदार वाकचौरे साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे यांनी पण जे रेल्वे मंत्री वैष्णवजी यांच्याकडं, त्याच्यानंतर आपले अमोलजी
वाजे साहेब ही सर्व पातळीवर ही लढाई चालू आहे. हा आपण चक्रव्यूह बनवलेला आहे आपल्याला न्याय मिळवण्यासाठी. आणि या चक्रव्यूहामध्ये आपण कृष्णनीती आणि चाणक्य नीती या दोन्ही नीतीचा वापर केलेला आहे. कृष्णनीती काय सांगते का मैदानात लढलं पाहिजे आणि चाणक्य नीती सांगते का ही वरच्या लेवलची लढाई, ही टेक्निकलची लढाई केली पाहिजे. म्हणून आपण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणि लोकसभेच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपली दोन्ही टप्प्यावर लढाई चालू आहे. परंतु आपल्या सगळ्यांना एकत्र होऊन, सर्व मुलांना, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आपल्याला प्रांत कचेरीवर जे उद्याचे सर्वांच्या वतीने जे ठेवलेलं आहे मोर्चा निवेदन देण्याचा, याच्यामध्ये आपण एकजूट दाखवून अतिशय जबरदस्त असं संख्येने आपण उपस्थित राहायला पाहिजे अशी आपल्याला हात जोडून विनंती करतो. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.